पाहतोय जी जाताना, आणि त्यानंतर रोहिदास चौधरी आणि अर्थातच योगेश पाटील किरुली ज्यांचं आपण मैदानात आगमन पाहतोय. पहिल्याचा चेंडूवर अगदी सुरुवात मात्र धमाकेदार आल्याला सुरुवात करताना अगदी बेधडक बिनधास्त फटका मारताना चेंडूला मात्र आरपार केले सीमे पार षटकार. कारण लाऊड अपील होतं संपवले गेले तर षटकातून. षटक चौथं चालू असताना षटकातील चौथा चेंडू लेफ्ट हँड माराने इथे माझा चेंडू अगदी आडव्या बॅटने चेंडूला चांगला की चेंडूला पुल करताना सक्सेस मिळतोय का, तर नक्की चेंडू गेला तो सीमे पलीकडे षटकार. किल्ले कोच संघाची धावसंख्या पोहोचली ती बरोबर आता 29 गडी बाद 44. पुढचा चेंडू फुलटॉस आहे, फुलटॉसचा अगदी खरपूस फायदा. लॉंग लेगवरून चेंडू निघतोय तो आणखी एक दर्जेदार षटकार, उत्तुंग षटकार. या षटकात 3 षटकार टोकले गेले, अगदी जबरदस्त फटकेबाजी बनवत आहे. धावसंख्या पाहता पाहता पोहोचली ती 50 धावा. कुणी जिंकलंय कुणी हरलं अन्यथा मात्र ही होऊ शकेल. धावची स्वरूपात लढत पाहायला मिळते. अगदी आजच्या दिवसाचा सर्वात रोमांचक सामना जो शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतोय. एका धावेची गरज, अंतिम चेंडू. ओहो, इथे मात्र सामना नक्कीच कव्हर केला गेला आणि किल्ले कोच संघ मात्र सामना जिंकतोय अगदी नियमाच्या आधारावर, कारण ज्या धावा काय झाल्या नाही आणि राकेश पल्ली यांची मेहनत व्यर्थ गेली या सामन्यातली.